चाकूर तालुक्यातील अजनसोंडा बुद्रुक येथे नुकत्याच जन्मलेल्या नवजात मुलीला अज्ञात व्यक्तीने जुना जोशीवाडा येथे टाकून दिले होते। सायंकाळी त्या मुलीचा केविलवाणा आवाज काही महिलांना ऐकू आला। त्या महिलांनी शहानिशा करून तात्काळ याची माहिती गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि पोलिसांना दिली। सरपंच पाटील यांनी काही तरुणांच्या मदतीने या नवजात मुलीला चाकूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। तिथं एक नरसिंहाचं एक छोटंसं मंदिर आहे, ज्या ठिकाणी महिला तिथं आल्या होत्या की तिथं काहीतरी दिवा लावण्यासाठी याच्यासाठी आल्यानंतर त्याला एक छोटासा आवाज आला। आवाज आल्यानंतर बघितल्यावर एक बालक आहे अशी त्यांना खात्री पटल्यानंतर त्याने बऱ्याच तरुणांना सांगितले, पण तिथं बघता कुणी त्याला हात लावत नव्हतं, डेअरिंग करत नव्हतं, पोलिसाच्या भेवानं कुणी त्याला हात लावत नव्हतं। ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मी तिथं 5 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी पोहोचून बघितलं आणि लगेच काही तरुणाच्या सहकार्याने त्यांना उचलून घेऊन डायरेक्ट माझ्या गाडीमध्ये चाकूरला बालरोगतज्ञ कोरे सरांना कल्पना दिली, त्यांना थांबायला लावलं आणि डायरेक्ट कोरे सरांच्या दवाखान्यामध्ये जाऊन त्याची नाळ वगैरे त्याचं पूर्ण स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर त्याला दूध पाजून त्याची प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर ते बालक घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनमधून त्यांना सरकारी दवाखान्यात नेण्यासाठी सांगितले, तिथं नेलो आणि तिथं स्टेटमेंटलं रेफर बघून आम्ही पोलिसाच्या स्वाधीन केलं। हा प्रकार नेमका कोणत्या गावामध्ये घडलेला आहे? अजनसोंडा बुद्रुक। आणि आता बाळाचं काय ट्रीटमेंट आहे, आता कुणाकडे आहे तो? आत्ता इथून रेफर त्याने लातूर सिव्हिलला केलेले आहेत, इथून पुढलं त्याची आणखीन काही मला माहिती नाही। ओके। नवजात अर्भकाला टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तपास पोलिसांनी सुरू केला असून या परिसरातील अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका आणि काही संस्थांना याबाबतची माहिती कळवण्यात आली आहे। अज्ञात व्यक्तीविरुद्ध चाकूर पोलीस स्टेशन येथे IPC कलम 317 नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी दिली आहे। या अर्भकावर लातूर येथील रमाबाई आंबेडकर महिला रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्या अर्भकाची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले। काल दिनांक 8/1/2023 रोजी सायंकाळी 7:15 वाजता एक स्त्री जातीचं अभ्रक जोशी यांच्या पडित वाड्यासमोर मिळून आलं। ते मिळून येताच गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। त्या बाळाला ताब्यात घेऊन पहिले लातूर रुग्णालय इथे ॲडमिट करून तिथून मग नंतर परत रमाबाई डॉक्टर आंबेडकर महिला रुग्णालय या ठिकाणी त्यांना ॲडमिट केलेलं आहे। बाळाची प्रकृती चांगली आहे। ज्या स्त्रीनं कृत्य केलं तिच्या विरोधात चाकूर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि आम्ही तपास करत आहोत। सर, ते कोणत्या IPC खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे? भारतीय दंड संहिता 317 कलमनुसार गुन्हा दाखल केला आहे आणि आपल्याकडनं आता कारवाई सध्या सुरू आहे। जे अभ्रक कोणत्या स्त्रीनं अज्ञात स्त्रीनं टाकलं त्या संदर्भात आम्ही त्या भागातील आशा संस्थेच्या कार्यकर्त्या, अंगणवाडी आणि आरोग्य उपकेंद्र अजनसोंडा ज्या स्त्रियाच्या यांच्याकडे नोंदी असतात की गर्भधारणेच्या, त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्याकडे तपास केलेला आहे आणि CWC ही कमिटी आहे तिंनासुद्धा मेल करून कळवलेलं आहे। ती सुद्धा टीम दवाखान्यात हजर आहे। लवकरच या गोष्टीचा उलगडा होईल आणि ज्या स्त्रीने असे कृत्य केले तिला आम्ही ताब्यात घेऊन गुन्हा निष्पन्न करू।